जॉर्ज डिस्कवर GTSSI डिस्कवर महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण आता आहोत औरंगाबादमध्ये। एक्झॅक्टली, औरंगजेबाने महाराष्ट्रात ध्वज फडकावला, पहिला विजय मिळवला आणि या फत्तेपूरचा औरंगाबाद झाला। म्हणूनच औरंगाबादच्या या इतिहासाशी रूबरू होऊया, जाऊया खुलदाबादच्या दिशेने। मुंबईहून औरंगाबाद आहे 355 किलोमीटर, पुण्याहून औरंगाबाद आहे 235 किलोमीटर। वाया अहमदनगर जाणं सोपं राहील। औरंगाबाद सोडल्यावर खुलताबादला जाणारा हा रस्ता रायडिंगसाठी मोकळा ढाकळा आहे। तुम्ही 60 ते 70च्या कॉन्स्टंट स्पीडनं बाईक सहज चालवू शकता। मुंबई पुण्यातल्या रस्त्यांवर हे पॉसिबलच नाही। 15 मिनिटांच्या राईड नंतर आपण शिरतो दौलताबाद शहरात आणि लगेचच समोर उभा टाकतो तो दौलताबादचा हा विशाल किल्ला। याचं जुनं नाव देवगिरी। यादवांच्या काळात या किल्ल्याची बांधणी झाली। देवगिरीच्या किल्ल्यानं अनेक दख्खनी राजे महाराजे बघितलेत। त्यांच्या फौजा मानानं मिरवल्या। हा सगळा दिमाग आता गेला, पण उरल्यात त्या निशाण्या। मोहम्मद तुगलकनं 1327 मध्ये या किल्ल्याला आपली राजधानी बनवलं आणि याचं नाव बदलून ठेवलं दौलताबाद, म्हणजेच दौलतीचं शहर। ही दौलत तुम्ही बघू शकता गाईडच्या मदतीनं, किंवा एखादं पुस्तक विकत घेऊन निघू शकता एका ऐतिहासिक सफरीवर स्वतःच। मुख्य किल्ल्यापर्यंत पोहोचण्याआधी जवळजवळ अर्धा किलोमीटरचं हे अंतर। या तोफांच्या रांगा दगडी बांधकामाचा दिमाग वाढवतात। किल्ल्याच्या परिसरात ठिकठिकाणी भेटत राहतात ही अशी स्ट्रक्चर्स। 30 मीटर उंचीचा चांद मिनार हा दौलताबादच्या किल्ल्याची शान आहे। अल्लाउद्दीन बहामणीनं 1435 मध्ये हा किल्ला जिंकल्याच्या खुशीमध्ये हा मिनार बांधला। ही नमाज पढण्याची खास जागा आणि देखरेखीचीही। चांद मिनारच्या थोड्याच अंतरावर आहे तो चिनी महल। हैदराबादच्या गोवळकोंड्याचा शेवटचा सम्राट अब्दुल हसन ताना शहाला 1687 मध्ये इथे कैदेत ठेवण्यात आलं होतं। मुख्य किल्ल्याच्या भोवती आहे 24 फुटाचा खोल खंदक। पूर्वी या खंदकावर चामडी पट्ट्यांचे छोटे पूल होते। त्याच्यावरून किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला जाता यायचं। आता पर्यटकांच्या सोयीसाठी हा लोखंडी पूल झालाय। पण दौलताबादला यायचं ते इथले भुयार पाहण्यासाठी। शत्रूला चकवणारं अंधारातलं किल्ल्याचं आर्किटेक्चर। पूर्वी याच्यावरती पूर्ण असं दगडीचं कव्हर छत केलेला होता, परंतु हे कच्चे दगड असल्यामुळे पाण्याने वाऱ्याने झिजून पडला। हे पडल्यानंतर इथे उजाड आलेला आहे आणि सर्व लोक भुयारी मार्ग पाहत नाही, म्हणून भारत सरकारने 1952 मध्ये पायऱ्याचा मार्ग केलेला पर्यटकासाठी। परंतु किल्ल्यावरती जाणे आणि येण्यासाठी पूर्वी एकच मार्ग होता, भुयारी मार्ग। इथूनच जायचं। घुसखोरांना शह देण्यासाठी इथे अनेक युक्त्या वापरल्या। पण हे सगळं समजून घेण्यासाठी बरोबर हवा एक गाईड आणि हातात एक मशाल। किल्ल्याचे लोक वरतून उकडतं गरम तेल गरम पाणी शत्रूच्या अंगावर टाकून देणार। आता एका दगडात छन्नी हातोडीने कोरलेला मार्ग आहे आणि अंधारमध्ये याला सरळ कट नाही केला, याला वाकडा तिकडा गोल राऊंड आकार दिलेला आहे, म्हणजे फसवा मार्ग। आता अंधारात येणारा मनुष्य कधी पण सरळ चालणार, परंतु गोल राऊंड रस्ता असल्यामुळे येणारा मनुष्य सरळ येण्याचा प्रयत्न करेल, तो गोल राऊंड असल्यामुळे शत्रू भिंतीला टक्कर खाणार। बरोबर। या गहिऱ्या अनुभवातून बाहेर होऊन आम्ही पुन्हा किल्ला चढायला लागलो। एकूण 750 पायऱ्या पार करत तुम्ही तासाभरात हा किल्ला सहज चढू शकता आणि दमून जिथे बसाल तिथे मिळेल दौलताबाद शहराचा नजारा। सगळ्यात वर पोहोचल्यावर तुम्ही प्रवेश करता 12 दारीमध्ये। 12 कातळी कमानींची रचना म्हणून याचं नाव 12 दारी।
बेसाल्ट रॉक म्हणजेच कातळ इतक्या गरमीतही या कमानी थंड ठेवतो. म्हणूनच शहाजहान आणि त्याचा मुलगा औरंगजेब उन्हाळ्यात खास इथे यायचे. त्यांची फेवरेट प्लेस. इथं पोहोचल्यावर इतिहास आमच्या अंगात भिनला. सरदार, कहाँ है तुम्हारी जागीर? ये है हमारी जागीर. अरे ये तो मेरी है. तो मेरी कब है? वो किधर बाहर है, पता नहीं देखे. खूप चाललंय, खूप थांबत थांबत चाललंय. धावणं आहे, चढणं आहे. पाण्याची सोय अशी किल्ल्यावर काही खास केलेली नाही, त्याच्यामुळे पाण्याच्या बाटल्या खरंच बरोबर ठेवा, नाहीतर एक्झॉस्टेड व्हाल आणि दमायला भरपूर. दमाला होतं, खूप दमाला होतं, पण या पॉइंटला येऊन हे सगळं वर्थ इट वाटतं. इकडचा जो व्ह्यू आहे तो अमेझिंग आहे आणि एवढी चढाई केल्याबद्दल आपण स्वतःवरच खुश होतो. इथल्या खारुताई माणसांना अजिबात बिचकत नाहीत, अगदी फ्रेंडली आहेत. पण वर येताना त्यांच्यासाठी खाऊ आणायला विसरू नका. पुढे आम्ही चटकन उतरलो आणि बाईक सुरू केली. आता जरा रमत गमत जात होतो. किल्ला चढून आल्याचा शीण होता, पण या रस्त्यामुळे थकवा वाऱ्यावर उडून गेला. इथल्या वाटेवर भेटतात अंजीर पेरू विकणाऱ्या गाड्या आणि मुघल काळातल्या इमारतींचे खंडर. बाईक थांबवून फोटोग्राफी करायला तेवढंच एक निमित्त. या पडीक भिंतींमध्ये अनेक कथा दडल्यात, कुणाच्या माहित नाही. पण या वास्तू आमच्या फोटोजना इतिहासाची एक भव्य बॅकग्राऊंड देत आहेत हे नक्की आहे. वाटेत दिसणारी गावं आणि त्यांची अजब नावं सगळं टिपत होतो. एका खास नावापाशी थांबलो, कागजीपुरा. इथल्या सरपंचाबरोबर हे गाव पाहायला मिळालं. आणि गावातला कोऑपरेटिव्ह बेसिसवर चालणारा कागदाचा कारखाना सुद्धा. ये पेपर की खास बात क्या है पता है क्या? ये पेपर है, इसको अगर 150-200 साल भी अगर रख देते तो वैसे ही रहेगा. प्लस ये जो पेपर है, अगर इसके अंदर अगर किसी को झूला भी झूला दिए तो फटेंगे नहीं, इतनी मजबूती रहती है इसमें. लेकिन कैसे इधर कैसे कागज बनाने लगे लोग? तो ये 600-700 साल पुरानी जो है तो इसकी हिस्ट्री है. मोहम्मद तुगलक और राजा रामदेव जब यहाँ दौलताबाद में आए थे, उनकी जब राजधानी बनाए थे उन्होंने दौलताबाद, तब उन्होंने हमारे को यहाँ लाए थे कागज बनाने के लिए. यांच्या कित्येक पिढ्यांनी ही कागद बनवण्याची कला जपली आहे. ब्रेक नंतर घेऊया रोड साइड खाजाची चव आणि वेरूळची लेणी. दौलताबादच्या किल्ल्याला दुपारी जाणं टाळा. सकाळी किंवा संध्याकाळी किल्ला चढण्यासाठी योग्य वेळ आहे. पर्यटकांसाठी किल्ला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुला असतो. दौलताबाद किल्ल्यावर जाताना पाणी कॅप बरोबर घ्या, तर सुती आणि सोबर रंगाचे कपडे घाला.